चक्रात 12,000 टाकले. सगळ्यात जास्त बिझी माणूस आहे. सगळ्यात जास्त बिझी माणूस आहे. उठतो हा 12 वाजता झोपतो. रातभर फोनवर बोलतो. एवढा बिझी आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आता निघालो आहे आम्ही कुठेतरी, माहीत नाही कुठे चाललो आहे. अचानक आमचा प्लॅन झाला आहे आज बाहेर फिरायचा. वातावरण तर सकाळपासून खूप घाण होतं, खूप जास्त ऊन होतं आणि अचानक आम्ही बाहेर निघलो तेव्हा पाऊस चालू झाला. त्याच्यामुळं अजून जास्त सगळे खुश झाले. सुयश, दीपक आणि रोहित आहे सोबत, आणि सोबत आमची किट डायरेक्ट कॅमेरा गेमेरा भैया. आज चाललोय आम्ही काहीतरी शूट करायला. बघू जिथं चांगलं लोकेशन भेटेल तिथं. अजून तर काहीच फिक्स नाही आहे, म्हणजे कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कसं जायचं आहे. आणि आता निघालोय आम्ही कुठेतरी, बघू कुठं जायचं काय माहित. कुठेतरी जा नाही, कुठं जायचं, कुठं जायचं काय माहिती, वैभवलाच माहिती लोकेशन. मला पण नाही माहित. जाऊ आता बघू कुठेतरी. जसं की आपण लास्ट नाही खूप ब्लॉग अगोदर एका ठिकाणी गेलो होतो, त्या साईडला जाऊन बघू काही भेटलं तर जाऊया तिकडे आणि बघू काय होतं काय नाही. तर ब्लॉग आज कंटिन्यू बघा पूर्ण, कारण ब्लॉग खूप भारी होणार आहे आजचा. सो लेट्स सी. सो गाईज, या ठिकाणी आता आलोय आम्ही एका लोकेशनवरती. जसं की तुम्ही माझा ते ब्लॉग बघितला असेल, खूप अगोदरचा ब्लॉग होता तो, ते गुप्त बावरी म्हणून तो जो ब्लॉग आपण शूट केला होता, त्या साईडलाच ही एक लोकेशन होती. आणि एक आपण ते दौलताबादच्या किल्ल्याच्या बॅक साईडला एक लोकेशन होती बघा, ते मंदिर होतं त्या ठिकाणी. आपण तो पण एक ब्लॉग शूट केला होता. तर त्याच्याच एक्झॅक्ट समोर ही लोकेशन आहे. या ठिकाणी आम्ही आलोय, आम्हाला सापडलंय लोकेशन. माझ्या पाठीमागे इकडे वरती, तिथे जाणार आहे आपण. आणि सगळे रेडी आहे भैया, सुयश पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत बॅग वगैरे घेऊन. आणि वरती जायला आता आम्ही निघतोय इथून. सो लेट्स गो. आणि यांची चालू इथं बांधणं बॅगी वरून. झालं का तुमचं कन्फर्म? कोणती बॅग घेणार आहे? ड्रोन घे रे वो. आणि तू काय बाय कोण घातलं परत? ड्रोनची बॅग आहे, ड्रोनची बॅग आहे. तू लहान आहे अजून. मला माहिती मी लहान आहे म्हणून. हाँ, मला लहान है. जब दो बड़ी बात करे ना, छोटे ने बीच में बोलने का नहीं. वो बोलना पड़ता है. डायपर घालणे म्हणून. या मेन म्हणजे आज दीपक एवढा पागल आहे भैया सारखे येडकोनी. हा आला ना 8 तासात म्हणतो माझा मोबाईल घरी राहिला. वापस जावं लागलं ना, मग मोबाईल घेऊन यावं लागलं. मोबाईल गरजेचं आहे ना आजकाल. बाकी काही भेटू ना भेटू, पण मोबाईल पाहिजे. कोणाचा? सिंगल माणसाची मजा घेत आहे सगळे. सिंगल कोण समजू शकत नाही, कोणी समजू शकत नाही. कोणीच नाही समजू शकत. सुरेशने 2 पटवून घेतला बघ. आता देऊ कसं आहे. 12,000 चक्रात 12,000 टाकले. अरे बर्बाद. लडकी का चक्कर बाबा भैया, लडकी का चक्कर. तर या ठिकाणी आता चालले आम्ही वरती. माझ्या पाठीमागे इकडे लोकेशन आहे. ऍक्च्युली ते खूप जुन्या काळातले. वरती करायला सांगतो मी आता सगळं ते काय नाही. लेट्स गो. बॅग येते. बापरे, चढला भैया वर. सो गाईज, आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय वरती. हे माझ्या पाठीमागे ही लोकेशन आहे. आणि दीपक भाऊ सगळ्यात पुढे आले होते. आता मी चाललोय सगळ्यात पुढं. सुयश म्हणा माझ्या पुढं. काय भिंत आहे तर मग भिंतीवर उड्या मारून जाऊ. आहेत की काय की भिंत आहे म्हणे. मला कळलं नाही भिंत. हो भिंत होती ती. भिंत होती 12,000ची भिंत.
अरे इथून वरतून भारी आहे वरतून वरतून. तर या ठिकाणी आमचं डिस्कस करत होतं की इथून शूट घेऊ तिथून शूट घेऊ, पण आम्ही वरतून घेणार आहे. आणि ह्या ठिकाणी आहे एकदम थंड वातावरण. इथं आल्या डायरेक्ट एकदम थंड हवा लागते. काय बाय मुवमेंट आहे आणि मुवमेंट कॅप्चर करायची. या ठिकाणी आलेला आहे. आणि हा माझ्या पाठीमागे दौलताबादचा किल्लाच म्हणजे देवगिरी किल्ला. आणि ही आहे आमची लोकेशन ते पाठीमागे. आणि ही एक लोकेशन काय काय आत्मीती कथा होणे. तो इसको बोलते गाइस रंग महल ना. हा रंगमहल म्हणजे ऍक्च्युली आम्ही आता इथं आल्यावरती गुगल मॅपवरती चेक केलं तर ह्या लोकेशनचं नाव आहे रंगमहल, जी की जुन्या काळातली आहे एकदम खूप जास्त. क्योंकि यहाँ पे रंग रलिया मनाते थे पहले रंगमहल जानवर. तर या ठिकाणी अशी लोकेशन आहे. पूर्ण जुनं स्ट्रक्चर आहे. सो भारी वाटते इथं येऊन एकदम थंडीगार हवा लागते. सो काय आता चाललो आम्ही याच्यावरती. काय ते तुटलंय ऍक्च्युली हे जे मला दाखवतोय ना मी ते सगळ्यात मेन होतं, बट ते पूर्ण तुटलंय. आपण तिकडनं जाऊ शकतो काय आणि इथून पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी. तर चलो वर. नाही चढता नाही तिथून. कंचना कंचना. सो गाईज या ठिकाणी आलो आम्ही वरती आणि ते बघू शकता व्ह्यू एकदम बॉम्ब आहे. आणि आजचं लोकेशन आजचं वातावरण पण एकदम सही आहे. आणि अचानक प्लॅन ठरला आणि प्लॅन सक्सेस झाला. संतोष मिस्त्री मानलं काय. संतोष मिस्त्री कोण आहे. संतोष का. सो हे बघा पाठीमागे देवगिरी किल्ला आणि वातावरण बघा किती भारी झालं आज. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. ऍक्च्युली आम्ही निघलो घरून तेव्हा खूप जास्त पाऊस झाला होता. आणि ऍक्च्युली मेन लोकेशन आमची ती होती बट ते पडलेलं आहे. तर आपण तिथं जाऊ बरं का आपण तिथं जाऊन तर बघू नेमका हाय काय विषय. ओके सो भारी वाटलं आज येऊन. आज काहीतरी भारी वाटलं येऊन बऱ्याच दिवसानंतर. खूप छान वाटलं मला एकदम. हा सगळ्यात जास्त बिझी माणूस आहे. सगळ्यात जास्त बिझी माणूस आहे. उठतो हा 12 वाजता झोपतो. रातभर फोनवर बोलतो. एवढा बिझी आहे. सुयश माझ्या प्रायव्हेट अकाउंटला ऍड आहे. कोण आहे खरं सांग. सो गाईज आता या ठिकाणी झालं आहे माझं शूट पूर्ण. आणि आता इथे पाठीमागे दीपकचं शूट चालू आहे इथे पाठीमागे बसून. आणि हा इथं सुयश फिरतोय नुसता. तर ह्या ठिकाणी माझं शूट झालं आहे. तुम्ही ते सिनेमॅटिक बघितलंच आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेलच. आणि खरं आजचं शूट खूप छान झालं. म्हणजे अचानक प्लॅन झाला होता निघायचा कुठेतरी जायचं आणि आम्हाला पण ही लोकेशन भेटली अचानक मध्ये. आणि मेन म्हणजे आम्हाला सुयश पण भेटला अचानक. भेटला तो आमच्यासोबतच पडेल. आणि सुयशने आज खरी मजा सुयशने केली आज ड्रोन सोबत. निसा ड्रोन उडत आहे ते खेळण्यासारखं असतो काय. किती भारी शॉट काढून दिला. एक शॉट भारी काढून दिला त्याने. आणि एक शॉटला त्याने मला कमीत कमी 4-5 चालायला लावलं. भाऊने एकदा ड्रोन उडवला शॉट सगळा ओके आला आणि काय रोलच नाही केला. पण असो भारी झालं शूट आजचं. मस्त वाटलं एकदम येऊन. आणि खूप दिवसांतर आम्ही असं बाहेर आलो फिरायला. खूप भारी वाटलं एकदम चिल वाटलं आज. आणि अचानक आम्ही ठरवलं म्हणजे खूप
जास्त बोर होतं घरी. म्हटलं यार आज खूप बोर होते आणि ऊन जास्त होतं मी मोस्टली. मी सकाळी बोललो यांना की निघायचं का, तर हे बोलले जाऊ कुठंतरी. पण नंतर खूप जास्त ऊन होतं आणि अचानक मी जसं घराच्या बाहेर निघलो तसा पाऊस चालू झाला. रोहितकडे जाऊ असताना पूर्ण ओला झालो होतो आणि नंतर उघडला पाऊस. त्यात सुयशने ड्रोन घरी ठेवून आला, सुयशाला पण ड्रोन घरी ठेवला. नंतर दीपक आला तर दीपकने मोबाईल घरी ठेवला. चुपरे ऑर्डर तुझ्याकडेच होती. तर असा विषय झाला सगळा आणि फायनली आम्ही आलो आणि इथं शूट वगैरे केलं. खूप दिवसांपासून आपल्या चॅनलवरती पण ब्लॉग नव्हता, सो ट्राय करतोय मी की कंटिन्यू ब्लॉग पडावं म्हणून. त्यासाठी पण आज आपण आलो होतो. तर झालं आहे या ठिकाणी शूट. मस्त वाटते. इकडे जायचं आम्हाला पाठीमागे या इथे, बट प्रॉब्लेम असा आहे तिथे जाण्यासाठी की आता लाईट पण खूप कमी राहिला आहे आणि यांचं शूट पण चालू आहे. सो त्यामुळे तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. आपल्या मराठी मुलाला लवकर खूप जास्त सपोर्ट द्या भावांनो आणि लवकरच आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण करा. खूप जास्त मेहनत असते रे भावांनो हे करायला. असं तुमचा सपोर्ट आहे कंटिन्यू माझ्यासोबत. लवकर जा खूप जास्त सपोर्ट करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि हां, ज्यांनी कोणी इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल तर लवकर इंस्टाग्राम फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहे, लवकर जा आणि फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.